मिलिंद सर, पहिले तर स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये. पुन्हा एकदा स्टारवरती मालिका येते. पहिले तर काय सांगाल आणि कसं वाटतंय? वचन दिले तुम्हाला ही मालिका आजपासून म्हणजे 15 डिसेंबर पासून रात्री 9:30 वाजता स्टार प्रवाहावर येते. त्यात मी हर्षवर्धन जागीरदारचा रोल करतोय. प्रेक्षकांना, मायबाप प्रेक्षकांना हेच सांगेन की ही मालिका तुम्हाला खूप आवडेल. खूप छान आहे. ही टीम खूप छान आहे. हा विषय खूप छान आहे. हा विषय करमणुकीबरोबर प्रबोधन करणार आहे. वकिलाचा रोल करतोय मी. एक निष्णात वकील आहे हर्षवर्धन जागीरदार, आणि माझे वडील रिटायर्ड पोलीस असिस्टंट पोलीस कमिशनर होते. त्यामुळे कायदा आमच्या घरी म्हणजे वडील घोळूनच प्याले होते. कायदा आम्हाला माहिती आहे. पण सामान्य लोकांना पोलीस म्हटलं किंवा असं म्हटलं जातं की पूर्वीची म्हण होती की कोर्टाची पायरी चढू नका किंवा पोलीस स्टेशनची पायरी चढू नका. तर मला असं वाटतं अशा मालिकांमधनं एक खूप छान प्रबोधन होतं की जे आपल्या हक्काचं आहे. जर कोणी चीट केलं, जर कोणी आपल्यावर अन्याय केला, तर आपला कायदा जो आहे तो आपल्याला मदत करतो. आणि या अशा मालिकांमधनं करमणुकीबरोबर एक प्रबोधन मिळतं की आपले काय हक्क आहेत. खासकर स्त्रियांचे काय हक्क आहेत. तर मला असं वाटतं हे खूप छान पद्धतीचा विषय जो मला आवडला, मला भावला, मला करायलाच खूप मजा येते. तुम्ही नक्की बघा, तुम्हालाही आवडेल. नक्कीच सर. मिलिंद सर, प्रोमो खूप छान झालाय. अनिरुद्ध ते हर्षवर्धन, काय सांगाल की याच्यामध्ये डिफरन्स प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार आहे आणि प्रोमो आल्यानंतर तुम्हाला प्रेक्षकांची आलेली प्रतिक्रिया? अनिरुद्ध देशमुख हा तर फारच वेगळं कॅरेक्टर होतं. अनिरुद्ध देशमुख लोकांना भावला कारण आई कुठे काय करते ही मालिकाच खूप भावली लोकांना. पण तो अनिरुद्ध देशमुख भावला कारण ना त्या आई कुठे काय करतेची जी टीम होती ती अतिशय सशक्त आणि खूप एक्स्ट्रा टॅलेंटेड आणि परत स्टार प्रवाहावर होती. ही मालिका सुद्धा तशीच आहे जी स्टार प्रवाहावर आहे. याचे निर्माते शशांक सोळंकी आहे, जे अगदी यशस्वी असे निर्माते आहेत. खूप पॅशनेट आहे. ही कथा खूप छान आहे जी लोकांना भावली. त्यामुळे मला असं वाटतं की अनिरुद्ध देशमुख ते हर्षवर्धन जागीरदार हा जो माझा प्रवास आहे तो अतिशय मला स्वतःला सुखावणारा आहे. अनिरुद्ध इतकं प्रभाव होता त्या कॅरेक्टरचा. तर मला असं वाटतं की एका कलाकाराला एका कॅरेक्टरमध्ये अडकून चालणारच नाहीये. कारण मी आता गेले 30 एक वर्षात अनेक कॅरेक्टर केले. तर वेगळं कॅरेक्टर जे अनिरुद्ध लोकांच्या लक्षात आहे, पण हा हर्षवर्धन सुद्धा लोकांना भावेल असं मला वाटतं. कारण ती टीम जी आहे ती अतिशय सशक्त आणि अतिशय टॅलेंटेड अशी टीम आम्हाला लाभलेली आहे. या मालिकेचे डायरेक्टर पण भरतजी, त्यांच्याबरोबर मी एक गेस्ट अपिअरन्स केला होता लग्नानंतर होईल प्रेम. त्यावेळेलाच मला ते आवडले होते. त्यांच्याबरोबर काम करायची तेव्हाच खूप मजा आली होती आणि तेव्हाच मी असं ठरवलं की अरे या डायरेक्टर बरोबर आपल्याला काम करायला परत मिळायला हवं, आणि तो योग आता परत आला. त्यामुळे एक चांगला निर्माता, एक चांगला डायरेक्टर, एक चांगली वाहिनी जर तुमच्या बरोबर असेल तर मला असं वाटतं कॅरेक्टर छान फुलतात, ते लोकांना भावतात. सो मिलिंद सर, तुम्ही सांगितलात मगाशीच की कायद्याची पुस्तकं घरामध्ये होती, वडिलांकडून आणि मुलीकडून, हे सगळं म्हणजे पाहत आलेत आहेत. सो आता अनुभवायलाही मिळते आणि तो कॅरेक्टरही तुम्ही करताय. सो घरून काही अशी वेगळी प्रतिक्रिया होती का की आता घरी तर होतं, आता कॅरेक्टरमध्ये उतरवायला नाही नाही, मिळत मी कलाकार याच साठी झालो की मला वेगळ्या भूमिका एका आयुष्यामध्ये अनेक आयुष्य जगायला मिळावं. मी जेव्हा ग्रॅज्युएट झालो त्याच्यानंतर मी कन्फ्युज्ड होतो काय करायचं आयुष्यामध्ये, मला माहीत नव्हतं कुठलं शिक्षण घ्यायचं. तर मी CA आर्टिकलशिप पण करत होतो आणि गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला ॲडमिशन पण घेतलं होतं. म्हणजे कदाचित नशिबाने मला वकिलाच्या म्हणजे मी वकील सुद्धा झालो असतो जर मी तिथे थोडंसं पुश केलं असतं किंवा त्या वेळेला मला तसं वाटलं असतं. पण भाग्यवान यासाठी आहे की मी जरी प्रोफेशनली वकील जरी झालो नाही तरी वकिलाचा रोल करायला मला मिळतोय.
आणि घरामध्ये माझ्या वडील तर साक्षात कायदा घोळून प्यालेले आहेत. एका चांगल्या वकिलाला जेवढे कायद्याची जाण नसेल त्याच्यापेक्षा खूप कित्येक पटीने माझ्या वडिलांना कायद्याची जाण आहे. आजही 86 वर्षाचे आहेत ते, आजही ते IPC CRPC घेऊन बसतात. त्यांनी ज्या वेळेला त्यांना कळलं की मी हर्षवर्धन जागीरदार एका वकिलाचा रोल करतोय, त्यांनी मला त्यांचे सगळे पुस्तकं समोर ठेवले. ज्याचं गेल्या काही महिन्यापासून मी वाचनही सुरू केलंय. कायद्याची माहिती ते मला देतात. प्रत्येक सीन नंतर माझी आणि त्यांची जी पूर्वी पण चर्चा व्हायची, पण त्यांचे विषय नसायचे. आता अनिरुद्ध त्यांच्याबरोबर फार चर्चा करण्यात काही पॉईंट नव्हता, पण हर्षवर्धन जागीरदार करताना त्यांच्याबरोबर खूप चर्चा होतात आणि मला ते खूप छान वाटतं. कायद्यात बदल होत आहेत, खूप अमेंडमेंट्स होत आहेत. जे IPC होतं तर त्याच्यामध्ये खूप अमेंडमेंट झालेले ऑलरेडी आहेत आणि मला असं वाटतं प्रत्येक जसा काळ पुढे जातो तसे गुन्हेही वेगवेगळ्या प्रकारचे येतात. आता सायबर मध्ये बरेचसे गुन्हे होत आहेत. खूप सिनियर सिटीजनला सायबर फ्रॉडचा सामना करावा लागतोय. तर खूपशे कायदे आणि खूपशा टेक्नॉलॉजीशी कनेक्टेड कायदे त्यात बदल होणारच आहेत. आणि मला असं वाटतं हा प्रवास करता करता आणि जसा माझा या सिरियलमध्ये प्रवास सुरू होईल तसा एक 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 सुरू होणारच आहेत. कारण तो काय नकळत तो कायद्याचा अभ्यास एका कलाकाराचा होतच जातो. निरंजन सुद्धा या मालिकेत दिसणार आहे. याच्या आधी सुद्धा तुम्ही वडिलांच्या भूमिकेत होतात. सो काय सांगाल की पुन्हा एकदा सोबत काम करायचं? अरे ते योग म्हणजे बघा, हा मला असं वाटतं एक वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे. कारण तू अशी जवळीरामध्ये निरंजन माझा मुलगा झाला होता. आई कुठे काय करते मध्ये मुलगा झाला. आणि आता वचन दिले तुम्हाला मध्ये सुद्धा तो माझा मुलगा आहे. त्यामुळे ती जी बाउंड्री असते एक आपला खरा मुलगा आणि सिनेमातला अभिनय किंवा सिनेमातला किंवा कॅरेक्टरचा मुलगा, ती बाउंड्री आता कमी कमी होत चालली. तो खऱ्या मुलासारखाच माझ्याशी वागतो पण. तर खूप छान वाटतं की एका कलाकाराबरोबर आपण असं नातं सिनेमाच्या पडद्यावर नकळत ते नातं पडद्यामागेही तसं घडायला लागतं. नक्कीच आता प्रेक्षकांना सुद्धा वाटायला लागला की नेक्स्ट कुठलेही प्रोजेक्ट असू दे की म्हणजे आणि तो सोबत असावा. सरप्राईज होतं मला. आमचं ज्यावेळेला सिरियलचं शूटिंग होतं त्यावेळेला शशांकनी मला सांगितलं नाही की निरंजन आहे. हा सेटवर आम्ही अचानक भेटलो आणि म्हटलं अरे निरंजन, त्या मुलाची भूमिका तो करतोय. मला खूप आनंद झाला. सर मालिकेचं नाव आहे वचन दिले तू मला. आज जर वचन द्यायचं झालं कोणाला तर कोणाला द्याल आणि कुठलं वचन? मी तर प्रेक्षकांनाच, मायबाप प्रेक्षकांनाच वचन देत आलो की मी माझं काम प्रामाणिक करेन आणि ही चांगली मालिका तुमच्या समोर घेऊन यायचं हे वचन मी तुम्हाला देतो. सो थँक्यू सो मच सर. जाता प्रेक्षकांना काय रोज सांगा? सोमवार ते शुक्रवार स्टार प्रवाहावर 9:30 वाजता वचन दिले तुम्हाला ही मालिका तुमच्या समोर येते आहे. तुम्ही नक्की बघा, भरभरून प्रेम द्या. नवीन कलाकार आहेत, अतिशय एनर्जॅटिक आणि टॅलेंटेड असे कलाकार आहेत. जी ऊर्जाचा रोल करते आणि जो शौर्याचा रोल करतोय, हे दोघेही अतिशय टॅलेंटेड आणि अतिशय मेहनती मुलं आहेत. तर त्यांना तुमचं प्रेम द्या, संपूर्ण कलाकारांना द्या, आमच्या संपूर्ण टेक्निशियनला, या वाहिनीला प्रेम द्या, हीच तुमच्याकडे प्रार्थना.